नमस्कार मंडळी, आज आपण इथे मस्त अशी चमचमीत टेस्टी मस्त अशी मोकळी सडसडीत छान अशी चिकन दम बिर्याणी बघणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकताय मस्त अशी चिकन दम बिर्याणी आपली बनलेली आहे। एकदम मोकळी सडसडीत अशी आपली चिकन दम बिर्याणी इथे बनवून तयार झालेली आहे। ही बिर्याणी तुम्ही एखाद्या कोशिंबिरीबरोबर खा किंवा सलाद बरोबर खा, मस्त अशी टेस्टी लागते। चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तुम्हा सर्वांना एक निवेदन करते, जर तुम्ही माझे या चॅनलवरचे व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। इथे मी अशा प्रकारे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। चिकन घेताना थोडं हड्डीचं आणि बोनलेस घेतलेलं आहे। हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता हे चिकन स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याच्यामध्ये 2 ते 3 चमचे घट्टसर असं मी दही घालून घेणार आहे, कारण हे चिकन आपण मॅरिनेट करणार आहोत। बिर्याणी बनवताना चिकन मॅरिनेट करणं अत्यंत गरजेचं आहे। तर याच्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 छोटा चमचा हळद, 1 चमचा बिर्याणी मसाला, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा गरम मसाला असे हे मसाले घालून घेणार आहोत। आणि तुम्ही इथे तुमच्या साठवणीतला कोणताही लाल तिखट वापरू शकता। तर इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। सर्व मसाले छान असे चिकनला व्यवस्थित असे मॅरिनेट करून घ्यायचे आहेत। आता इथे माझ्याकडून एक मसाला घालायचा विसरलेला आहे, तो मसाला मी इथे घालणार आहे। तर इथे जो आपला मेन बिर्याणी मसाला आहे तोच माझ्याकडे राहिला होता घालायचा। तर 1 चमचाभर इथे मी बिर्याणी मसाला घालून घेणार आहे। नंतर व्यवस्थित सर्व मॅरिनेट करून घ्यायचं आहे। मसाले छान असे आपल्या सर्व चिकनच्या पीसला व्यवस्थित लागलेले आहे। तुम्ही ते पाहू शकताय चिकन छान असं आपलं व्यवस्थित मसाल्यांमध्ये छान असं डीप झालेलं आहे। आता हे झाकून ठेवून मॅरिनेट होण्यासाठी आपण एक 15 ते 20 मिनिटं हे साईडला ठेवून द्यायचं आहे। इथे मी अशा प्रकारे इंडिया गेट बासमती घेतलेला आहे। बिर्याणीसाठी अशा प्रकारचा तांदूळ घ्यायचा आहे, थोडासा लांबसर असा। आता हा तांदूळ मी स्वच्छ धुवून घेणार आहे। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर या तांदळामध्ये वरती अर्धा इंच एवढं पाणी घालून हा तांदूळ मी अर्धा तासासाठी साईडला भिजत ठेवणार आहे। गॅसवर इथे मी पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी। त्याच्यामध्ये 5 ते 6 काळ्या मिरी घालणार आहे, 3 ते 4 लवंगा घालणार आहे, दगडफूल थोडंसं घालणार आहे, 1 दालचिनीचा तुकडा घालणार आहे, अर्ध स्टारफूल घालणार आहे, 2 ते 3 हिरव्या वेलची घालणार आहे। आता तांदळाच्या हिशोबाने आपण मीठ घालायचं आहे। नंतर झाकण ठेवून या पाण्याला छान अशी आपण उकळी काढून घेणार आहोत। तर इथे मी अशा प्रकारे बिर्याणीसाठी कांदा चिरून घेतलेला आहे। कांदा चिरताना अशा प्रकारे आडवा चिरून घेतला तर खूप छान, कारण त्याच्या स्लाइस एकदम मस्त होत्यात, एकदम मोकळ्या मोकळ्या अशा। हाताने कांदा सर्व असा व्यवस्थित असं चुरून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकताय कांद्याचे किती छान अशा स्लाइस एकदम लांबसर झालेले आहेत। इथे कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे। तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर याच्यामध्ये चिरून घेतलेला सर्व कांदा आहे तो घालायचा आहे। कांदा छान असा गॅस फास्ट ठेवून परतून घ्यायचा आहे, कारण हा कांदा आपण तळून घेणार आहोत। इथे साईडला पाण्याला देखील तुम्ही पाहू शकताय उकळी आलेली आहे। जो तांदूळ आपण भिजत ठेवलेला होता त्याच्यावरचं थोडंसं पाणी काढून हा तांदूळ मी जे पाणी उकळायला लागलेलं आहे त्याच्यामध्ये घालून देणार आहोत। आता हा तांदूळ आपण एक 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे। तांदूळ घातल्यानंतर एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे। साईडला जो कांदा ठेवलेला आहे तो देखील कांदा सतत आपण हलवत राहायचा आहे 2 ते 3 मिनिटांच्या अंतरावर। आता एक 10 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय तांदूळ आपला मस्त असा मोकळा सडसडीत शिजलेला दिसत आहे। आता हा तांदूळ आपण 70 ते 80% शिजवून घेतलेला आहे। इथे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे तांदूळ थोडासा अगदी मस्त असा शिजलेला आहे। आता हा तांदूळ आपण गाळून घेणार आहोत। तर इथे मी अशा प्रकारे एक चाळण ठेवलेली आहे, त्याच्या खाली एक भांडं ठेवलेलं आहे। आता हा तांदूळ आपण गाळून घेणार आहोत, म्हणजे जे पाणी आहे ते खालच्या भांड्यात जातं आणि जो गाळलेला जो तांदूळ आहे तो अशा प्रकारे चाळणीमध्ये राहतो। आता हा तांदूळ आपण झाकून ठेवणार आहोत। तांदूळ उघडा ठेवायचा नाही, नाहीतर तो कडक होतो। साईडला जो कांदा आपण तळत होतो तो कांदा देखील छान असा तळला गेलेला आहे। तुम्ही पाहू शकता कलर मस्त असा ब्राऊन आलेला आहे। आता याच्यातला अर्धा कांदा आपण बाहेर काढून घेणार आहोत आणि अर्धा कांदाच आपण कढईमध्ये ठेवणार आहोत। आता हा जो काढलेला जो कांदा आहे तो आपण
चिकनचे किंवा भाताचे जे लेयर्स देणार आहोत त्याच्यावर घालणार आहोत. त्यासाठी मी ते अर्धा कांदा साईडला काढून घेतलेला आहे. आता जो अर्धा कांदा कढईत होता तो थोडा साईडला करून त्याच्यामध्ये खडे मसाले घालणार आहे. तर 2 तेजपत्ता, 1 लवंग, दालचिनीचा तुकडा, अर्धा स्टारफूल, थोडेसे मिरे, थोडेसे लवंग असे हे खडे मसाले इथे मी घातलेले आहेत. थोडे दगडफूल घालायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे खडे मसाले कमी जास्त करू शकता. 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे. अद्रक लसूणची पेस्ट अशी तेलामध्ये घालूनच फ्राय करायची आहे. त्यामुळे अद्रक लसूणचा जो कच्चेपणा असतो तो कमी होतो. छान असे 1-2 मिनटं अद्रक लसूण सर्व खडे मसाले या कांद्याबरोबर 1-2 मिनिट छान असे मी भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये जे मॅरिनेट केलेले जे चिकन होतं ते चिकन मी घालून देणार आहे. आता चिकन घातल्यानंतर गॅस फास्ट करून चिकन मस्त असं परतून घ्यायचं आहे. असं चिकन परतल्यामुळे बिर्याणीला खूप छान अशी टेस्ट येते. एकदम मस्त चविष्ट अशी आपली बिर्याणी लागते. तर चिकन छान असं परतून घेतल्यानंतर वरून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर, थोडा पुदिना घालून घ्यायचा आहे. नंतर हे व्यवस्थित परत एकदा छान परतून घ्यायचं आहे. म्हणजे जे कोथिंबीर, पुदिना असते त्याचे फ्लेवर चिकनमध्ये छान उतरले जातात. आता इथे ज्या भांड्यामध्ये मी चिकन मॅरिनेट केलेलं होतं तेच भांडं विसरून मी इथे अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. इथे चिकन शिजवण्यासाठी पाणी जास्त घालायचं नाही, कारण चिकनला ऑलरेडी पाणी सुटतं आणि आपण इथे मॅरिनेटसाठी दह्याचा देखील वापर केलेला असतो. त्यामुळे जास्त पाणी सुटतं. त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. आता हे चिकन आपण 10 ते 15 मिनटं मिडियम गॅसवर शिजवून घेणार आहोत. मधून 4 ते 5 मिनिटाच्या अंतरावर हे चिकन आपण छान असं वरती खाली करून घ्यायचं आहे. म्हणजे व्यवस्थित सर्व बाजूने आपलं जे चिकन आहे ते शिजलं जातं. अशा प्रकारे थोडंसं वरती खाली करून आपण हे छान असं परतून घेणार आहोत. नंतर झाकण ठेवून परत हे चिकन आपण शिजवून घेणार आहोत. तर इथे 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता चिकन आपलं छान असं शिजलं गेलेलं आहे. तर हे चिकन परत एकदा व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत. आता चिकन मस्त असं परतल्यानंतर याच्यावरचा जो रस्सा आहे थोडासा तो मी एक अर्धी वाटी साईडला काढून घेणार आहोत. या रश्श्याचं काय करायचं आहे ते देखील मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. आता आपण चिकनच्या लेयर्स देणार आहोत. त्याच्यासाठी याच्यातलं अर्ध चिकन आपण साईडला काढून घेणार आहोत. आता याच्यावर छान अशा भाताचे आपण लेयर्स देणार आहोत. अशा प्रकारे जर इथे तुम्हाला खडे मसाले जर आवडत नसतील, दाताखाली येत असतील, तर अशी भाताची लेयर्स घालताना खडे मसाले काढून घ्यायचे आहेत. भाताची लेयर घातल्यानंतर वरून छान असा थोडासा बिर्याणी मसाला भुरभुरायचा आहे आणि जो आपण रस्सा काढून घेतलेला होता साईडला तो अशा प्रकारे भाताच्या लेयरवर अशा प्रकारे सोडायचा आहे. इथे मी केशर गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं. तर इथे तुम्ही पाहू शकता केशरचा मस्त फ्लेवर आपल्या पाण्यामध्ये उतरलेला आहे. केशरचं पाणी देखील आपण अशा प्रकारे भाताच्या लेयरवर घालून घेणार आहोत. इथे तुम्ही खाण्याचा येलो कलर जरी वापरला तरी चालेल. वरून मस्त थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. थोडासा पुदिना अशा प्रकारे बारीक कट करून घालायचा आहे. आता जे आपण चिकन साईडला काढून घेतलेलं होतं त्याची अशी एक लेअर देऊन घ्यायची आहे. वरून नंतर एक भाताची छान अशी पातळ लेअर द्यायची आहे. जो आपण राईस साईडला काढून ठेवलेला होता तो सर्व अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे. वरून तळलेला जो कांदा होता साईडला काढलेला तो कांदा मी घातलेला आहे. थोडासा बिर्याणी मसाला वरून भुरभुरायचा आहे. जो राहिलेला जो रस्सा होता तो रस्सा अशा प्रकारे वरून मी घालणार आहे. 2 ते 3 चमचे छान असं तुपाची धार सोडायची आहे. मस्त अशी थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना वरून घालायचा आहे. आता इथे गॅसवर मी तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. गॅस फास्ट करून तवा छान असा गरम करून नंतर गॅस बारीक करायचा आहे. बिर्याणीची कढई अशा प्रकारे तव्यावरती ठेवून द्यायची आहे आणि घट्ट जे प्लेट किंवा ताट असेल ते अशा प्रकारे कढईवर झाकायचं आहे. तुम्ही इथे बिर्याणी बनवण्यासाठी पसरट भांड्याचा वापर केला तरी चालेल. माझ्याकडे पसरट भांडं नव्हतं त्यामुळे मी अशा प्रकारे कढई घेतलेली आहे. कढईवर अशा प्रकारे मी मस्त असा एक जाडसर असा खलबत्त्याचा जो आता एक 10 ते 15 मिनिटानंतर बिर्याणीचा गॅस बंद करून मी कढई खाली काढून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता
बिर्याणीला मस्त असा दम बसलेला आहे. एकदम मस्त अशी आपली बिर्याणी बनलेली आहे. एकदम मोकळी सडसडीत एकदम ज्युशी अशी आपली बिर्याणी ती तयार झालेली आहे. ही बिर्याणी तुम्ही एखाद्या कोशिंबिरी बरोबर किंवा सलाड बरोबर खा. मस्त अशी टेस्टी लागते ते. मी आज माझ्या ज्या पद्धतीने बिर्याणी दाखवली तशी तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा आणि बिर्याणी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवनवीन छान छान रेसिपीसोबत.